ईडी सीबीआयच्या जोरावर जास्त दिवस राजकारण करता येत नाही। महबूब शेख यांचा प्रफुल्ल पटेल यांना टोला लगावला। नवाब मलिकांनी काय करायचं ते स्वतः ठरवतील असं महबूब शेख यांनी म्हटलंय। पटेलांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बारामती सोडायचं म्हणत आहेत असंही शेख यांनी म्हटलंय। कोणाला नाकारायचं आणि कोणाला स्वीकारायचं जनतेने ठरवलंय असं देखील महबूब शेख यांनी म्हटलंय। प्रफुल्ल पटेल यांनी जे काही विधान केलं तर प्रफुल्ल भाईंना माहित असेल की त्यांच्यासोबत ईडी मध्ये कुणाकुणाचं काय काय ठरलंय, तर त्यांनी ते बघावं। आणि नवाब भाई त्यांचे जुने सहकारी हे सगळे एकत्र होते आणि त्या संदर्भात नवाब भाईंनी योग्य तो खुलासा नवाब भाई करतील। आणि शेवटी कोण कुणाकडे याला महाराष्ट्राच्या जनतेने नाकारलेलं आहे, तर महाराष्ट्राची सर्वसामान्य जनता ही आमदाराच्या पाठीमागे नाही तर ती शरद पवार साहेबांच्या पाठीमागे ही दिसून आलं। म्हणून प्रफुल्ल पटेलांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे देखील आता बारामतीमधून निवडणूक लढवायची नाही म्हणतायत। त्याच्याबद्दल देखील प्रफुल्ल पटेलांनी काय ते आत्मचिंतन करावं, कारण तुमचा सेनापतीच रिंगणातून बाहेर पडायचंय असं जर चित्र असलं तर तुमच्या सैन्याचं काय होईल हे आपण त्याच्याकडे काळजीनं त्या ठिकाणी लक्ष द्यावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।